नमस्कार मंडळी, मी चालली आहे माझ्या माहेरी. बरेच दिवस झाले सुट्ट्या पडल्यापासून मुलं पाठी लागली होती की चला मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. कामं होतीत भरपूर, पण आम्ही दोघी जावानी ॲडजस्ट करायचं ठरवलं. तू थोडे दिवस, मी थोडे दिवस असं राहूया आणि पाठीमागे जिने राहील त्यांनी हँडल करून घेऊया. म्हणजे व्यवस्थित नियोजन कामाचं आपण करूया असं ठरवलं आम्ही दोघींनी. आणि मी पहिल्यांदा गेले आणि मग मी आल्यानंतर वर्षा पण जाणार होती. तर घरी आल्यानंतर पहा, संध्याकाळची वेळ होते. मी आलो त्यावेळी 7 वाजले होते आणि घरी येईपर्यंत अंधार पडला. आणि तिथे त्यांचं काम चालू होतं, ते मक्का कुटायचं काम चालू होतं आणि त्यांच्या बॅगा वगैरे भरून ठेवायच्या असतात. आणि ह्या बॅगा आहेत ना, ह्या आपल्याला कधी जनावरांना जर वैरण नसेल त्यावेळी त्या काढायच्या, त्यातून त्या फोडायच्या बॅगा आणि त्या मग त्या वैरण नसलेल्या काळात त्या वापरायच्या. तर इथे पप्पांचं काम चालू होतं. ते बॅग वरती अशा चारी बाजूंना टांगले होते पहा दोऱ्याने, आणि त्याच्यामध्ये पिशवी घालायची असते. ती पिशवी व्यवस्थित लावून त्याच्यामध्ये ती कुट्टी ओतायची आणि त्याच्यामध्ये कुट्टी ओतत होतं एक पावडर असते टाकायची, ती पावडर पण टाकायची असते. तर ही बॅग आहे ना, ही आत्ता तुम्हाला छोटी दिसते, पण ही भरल्यानंतर खूप मोठी होते. याचे आपण दाबून दाबून भरल तसं ती वरती पण उचलली जाते. आणि बॅग भरली, कूट वगैरे त्यांचं झाला. रात्रीचं 12 वाजले होते आणि 12 वाजता ती मुलं सगळी जेवण वगैरे करून मग घरी गेली ज्याच्या त्याच्या. आणि दुसऱ्या दिवशी हे काम आम्हाला लागलं होतं पहा, हे मक्का सोलायचं. माहेरच्या घरात कितीही काम करावं लागलं तरी तिथे काही कामाचं, कोणत्याही कामाचं टेन्शन नसतं. पण सासरच्या घरी आपल्याला थोडं जरी काम असलं तर तिथे त्या प्रत्येक कामाचं टेन्शन येतं. तर असं कोणाकोणाला होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. टेरेसवरून गणेशवाडी गाव आमचा हा असा दिसतो पहा. खूप छान व्ह्यू आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.